अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. काही आनंद देणाऱ्या, काही डोळ्यात पाणी आणणाऱ्या. पण एक गोष्ट कायम सत्य असते आणि ती म्हणजे आपले कर्म. मित्रांनो, आपले कर्म कधीच आपली साथ सोडत नाहीत. भगवंत आपल्याला सोडत नाही, पण ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतात. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतामध्ये स्पष्ट सांगितले आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा की आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळ घेण्यावर नाही. आपण जे काही करतो, चांगले किंवा वाईट, ते आपल्या आयुष्यात परत येत असतं. कधीकधी आपण विचार करतो, मी इतकं चांगलं करत आहे तरी माझ्याबरोबर वाईट का घडतं. पण मित्रांनो, आजचं आयुष्य फक्त आजच्या कर्माचं फळ नसतं, तर ते आपल्या पूर्वजन्माच्या आणि आताच्या कर्माचं एकत्रित फळ असतं. भगवंत आपल्याला शिक्षा देत नाहीत मित्रांनो, ते फक्त आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात. भगवंतावर विश्वास ठेवणं म्हणजे चमत्काराची वाट बघणं नाही. विश्वास म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी ही वेळही निघून जाईल हा आत्मविश्वास ठेवणे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओळ फक्त शब्द नाहीत मित्रांनो, ती श्रद्धेची ताकद आहे. आपण एखाद्याला मदत केली, कुणाचं मन जपलं, कुणावर प्रेम दिलं, तर ते सगळं कुठेतरी जमा होत असतं मित्रांनो, आणि योग्य वेळी ते आपल्याला आधार देत असतं. कर्म म्हणजे बियाणं आहे. आज पेरलं तर उद्या फळ मिळणारच. जर आपण राग, द्वेष, मत्सर पेरला तर तसंच फळ मिळणार. पण जर आपण प्रेम, संयम आणि विश्वास पेरला तर आयुष्य आपोआप सुंदर होईल मित्रांनो. अडचणी म्हणजे शिक्षा नाही, त्या आपल्या आत्म्याची परीक्षा असतात. भगवंत आपल्याला मजबूत बनवण्यासाठी कधीकधी कठीण प्रसंग देत असतो. कारण सोनं जसं अग्नीतून शुद्ध होतं मित्रांनो, तसंच माणूस संकटातून महान बनत असतो. कर्म तुमचा पाठलाग करतं, पण श्रद्धा तुमचा मार्ग दाखवतं. भगवंत वेळ घेतात, पण न्याय नेहमी देतात. जे पेराल तेच उगवेल, आणि म्हणून विचार करून कर्म करा. विश्वास ठेवा, कारण कर्म कधीच व्यर्थ जात नाही. मित्रांनो, जीवनात काहीही घडलं तरी हार मानू नका. भगवंतावर विश्वास ठेवा आणि चांगलं कर्म करत राहा. कारण आजचं तुमचं कर्मच उद्याचं तुमचं भाग्य ठरवत असतं. मित्रांनो, कर्माची वही कधीच फाटत नाही. प्रत्येक कृतीची नोंद त्यामध्ये होत असते. भगवंत उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. वाईट वेळ ही शिक्षा नसते मित्रांनो, ती पुढच्या उंच भरारीची तयारी असते. जग तुम्हाला विसरेल, पण तुमचं कर्म तुम्हाला कधीच विसरत नाही. श्रद्धा आणि संयम हीच खऱ्या यशाची दोन चाके असतात. ज्याचं मन स्वच्छ, त्यांचं भाग्य उज्ज्वल असतं. कर्म करा शांतपणे, फळ ओरडून सांगेल. अडचण म्हणजे शेवट नाही मित्रांनो, ती भगवंताची नवीन सुरुवात असते. जग बदलायचं असेल तर आधी आपलं कर्म बदला. संकटात जो शांत राहतो त्याच्यावर भगवंताची खास कृपा असते मित्रांनो. आजचा संयम उद्याचं यश घडवत असतो. देवावर विश्वास ठेवा, पण कर्मावर जास्त विश्वास ठेवा. मित्रांनो, एका गावात एक वृद्ध आई राहत होती. तिला 2 मुलं होती. दोघांनाही आईने खूप कष्ट करून मोठं केलं होतं. मोठा मुलगा खूप श्रीमंत झाला. मोठं घर, गाडी, सगळं काही त्याच्याकडे होतं. लहान मुलगा साधा होता, पण मनाने खूप चांगला होता. काळ गेला मित्रांनो, आई वृद्ध झाली. तिला आधाराची गरज होती. मोठ्या मुलाने विचार केला, आईला ठेवायचं म्हणजे खर्च आणि त्रास असतो. त्याने आईला वृद्धाश्रमात ठेवून दिलं. लहान मुलगा गरीब होता मित्रांनो, पण त्याने आईला आपल्या छोट्या घरात घेतलं. तो स्वतः कमी खायचा, पण आईला खूप प्रेम द्यायचा. आई रोज देवाला म्हणायची, देवा, माझ्या मुलांना त्याच्या कर्माचं फळ दे. काही वर्षांनी मोठ्या मुलाचा व्यवसाय अचानक कोसळला. मित्रांनी साथ सोडली, पैसा गेला, प्रतिष्ठा गेली. लहान मुलगा मात्र हळूहळू प्रगती करू लागला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि लोकांना केलेल्या मदतीमुळे
त्याचा छोटा व्यवसाय मोठा झाला. एक दिवस मोठा मुलगा लहान भावाकडे मदतीसाठी गेला. तेव्हा लहान भावाने त्याला घरात घेतलं आणि म्हणाला, दादा, आईला तू सोडलंस पण कर्म तुला सोडणार नाही. मित्रांनो, कथेचा संदेश एवढाच होता की पैसा मोठा नसतो पण मन मात्र मोठं असतं. आई वडिलांची सेवा हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. आपण जे देतो तेच परत मिळत असतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की अहंकार आणि स्वार्थ शेवटी पतनाला नेत असतात. मित्रांनो, जगात सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे चांगले कर्म. कारण व्याजासकट परत मिळणारं एकच बँक आहे आणि ती म्हणजे भगवंताची न्यायव्यवस्था. मित्रांनो, परिस्थितीवर आपला ताबा नसतो पण आपल्या कर्मावर पूर्ण ताबा असतो. जोपर्यंत आपण प्रयत्न करत राहतो तोपर्यंत भगवंत आपल्याला साथ देत असतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कर्म करत राहणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने योगी असतो. मित्रांनो, संकटे तुमची परीक्षा घेतील, लोक तुमच्यावर शंका घेतील, पण तुमचे कर्म आणि तुमची श्रद्धा जर मजबूत असेल तर स्वतः भगवंतही तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत असतात.